मित्रांनो, आपण नेहमी बघत असतो. आपण नेहमी आपला मित्र असेल, आपला आजूबाजूचा असेल किंवा आपण स्वतः असू, आपण आपली परिस्थिती विसरून, आपल्यापाशी बजेट किती आहे हे विसरून, आपल्यापाशी मानधन येते किती हे विसरून, आपण चैनीच्या गोष्टी जास्त घेतो. खर्च जो शौक पाण्याचा आहे, इतरांनी घेतलंय म्हणून आपण घेतलं, दुसऱ्याने गाडी घेतली म्हणून आपण घेतली, दुसऱ्यानं हा फिरायला गेला म्हणून आपण फिरायला गेला किंवा किंवा एखाद्याने त्यानं ती वस्तू घेतली वस्तू म्हणजे आपण घ्यायची असं नाही. आपलं बजेट काय आहे? आपण काय करणार आहोत किंवा येणाऱ्या काळात आपलं ध्येय काय आहे? येणाऱ्या काळात आपण कुठलं काम करणार आहोत? येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्यावर काय मात करायचं आहे? येणाऱ्या काळात त्याच्यावर आपण कसा निर्णय घेऊ शकतो? किंवा आपण आपलं बजेट पाहून चाललं पाहिजे किंवा आपण बघा किंवा रिच डॅड पुअर डॅड पुस्तक तुम्ही बघितलं असेल. त्या पुस्तकात तसंच आहे, की आपण काय करायचं आणि काय केल्यानं आपलं काय होणार आहे, हे आपल्याला काहीच माहिती नाही. इतरांनी तिथं उडी मारली, मराठीत एक म्हण आहे, गाव नाचलं म्हणून आपण नाचायचं नाही. आपल्याला काय करायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्यापाशी मानधन किती, आपल्यापाशी पैशाचं बजेट किती आहे, त्याच्यानुसार आपल्याला चालायचं. येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचंय, आपला आनंद काय आहे, दुसऱ्याचा आनंद काय आहे, अलग असू शकतो. आनंदाचे भरपूर प्रकार आहेत. एखाद्याने गाडी घेतली म्हणजे आपल्याला गाडीत आनंद असेलच असं नाही. एखादं काम आपल्याला करायचंय, त्या कामात आपल्याला इंटरेस्ट असेलच असं नाही. बरोबर? मग आपल्याला जे काम करायचंय, त्या कामात आपल्याला इंटरेस्ट आहे तेच काम करायचं. समाज आपल्याला काही म्हणू. आपल्याला जे पटते ना तेच करायचं. पैशाच्या बाबतीत येणाऱ्या काळात आपल्याला पैसा कुठं लागणार आहे? येणाऱ्या काळात आपल्याला एक अर्जंट काम पडू शकतं. बरोबर ना? इमर्जन्सी फंड आहे का आपल्यापाशी? इमर्जन्सी जर आली आपल्यापाशी, तर इमर्जन्सी फंड तितकं आपल्यापाशी जमा आहे का? तितके पैसे आपल्यापाशी जमा आहेत का? तितकं मानधन आपल्याला येते का? ह्या गोष्टीचा विचार करायचा किंवा चैनीच्या गोष्टी घेणं जरा कमी करायचं. म्हणजे आपल्याला काहीही माहीत नसताना आपण फक्त घेत राहावं, घेत राहावं, ई-एम-आय करत राहावे. हप्ते, हप्ते, हप्ते. समजा 1,00,000चा मोबाईल घ्यायचा आहे. तर आपण त्याचा विचार करतो का? हा 1,00,000चा मोबाईल घेण्यासाठी आपल्यापाशी तितके बजेट आहे का? आपण हा नाही विचार करत. आपण काय विचार करायला लागतो? याचं ई-एम-आय किती येईल? याचा हप्ता किती येईल? आणि तो हप्ता मी भरू शकतो का? ₹2,000, ₹3,000, ₹4,000 हप्ता मी भरू शकतो. आणि ₹4,000 हप्ता तू भरू शकतो हे गंज खरं आहे. पण तो हप्ता आहे, ते कर्ज आहे. तू नगदी तितका तू बजेटचं वस्तू घेऊ शकतो का? त्या बजेटची वस्तू तू नगदी घेऊ शकत असला, तुला त्याची गरज असली तर ठीक आहे. म्हणजे एक साधा रूल सांगतो बघा तुम्हाला. 1,00,000चा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तर तसे तुम्ही 3 मोबाईल घेऊ शकता का? वॉरेन बफेटचं आहे आहे त्यांचं मी ऐकलेलं आहे, की जर तुम्हाला एक वस्तू घ्यायची असेल, तर ती 3 पट तुम्हाला ज्यावेळेस घेता येईल, त्यावेळेसच तुम्ही ती घेऊ शकता. नाहीतर तुम्ही ती वस्तू जपत नाही. तुम्ही ती वस्तू घेत नाही, ती वस्तू तुम्हाला घेते. बरोबर. समजा तुम्ही एक iPhone घेतला, iPhone 70 Pro Max. एक iPhone घेतला तुम्ही आणि तो iPhone आपण सतत त्याच्याकडे बघत राहतो. हां, आहे का? कुठं पडलाय का? फुटला का? स्क्रॅच झाला का? त्याला कव्हर लावणं. iPhoneची काळजी आपण घेत राहतो. म्हणजे आपलं माइंड सतत त्या iPhoneकडे असते, त्या वस्तूकडे असते. सतत एखादी गाडी घेतली, स्कॉर्पिओ घेतली, फोर व्हीलर गाडी घेतली, त्या गाडीकडेच वस्तू असते. जर फोर व्हीलर गाडी घ्यायची असते आपल्याला, तर 3 गाड्या आपण घेऊ शकतो का? तरच ती गाडी घ्यावं. गरज नसेल तर. गरज असेल तर ठीक आहे. पण गरज नसताना सुख म्हणून घ्यायची, सुख म्हणून मोबाईल घ्यायचा, तर त्यात काही अर्थ नाही. त्या 3 वस्तू आपण घेऊ शकतो का? तरच त्यात मजा आहे. नाहीतर तो मोबाईल आपल्याला घेतोय. आपण मोबाईलला घेत नाही. मोबाईल आपल्यावर कब्जा करतोय हळू मोबाईल ती वस्तू का? आपण सतत त्याचा विचार करत राहतो. सतत त्याच्याकडे आपण बघत राहतो. सतत त्याची काळजी करत राहतो. सतत त्याचा कुठे आहे मोबाईल फुटला का? किंवा एखादी वस्तू स्क्रॅच झाली नाही. याचा आपण सतत विचार करत असतो. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ना, त्याचा आपल्याला काही काळजी करायची, जास्त विचार करायची गरज न पडली पाहिजे. आपण हॉटेलमध्ये गेलो बघतो का बिल किती झालं नाही, तितकं बजेट आपल्याला असू शकतो. पण आपण 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तर आपण मेनू कार्डमध्ये त्या वस्तूची जे बिल आपण जे खायला बोलणार आहे त्याची किंमत किती आहे हे बघतो. हे का? तितकं बजेट आपल्याला परवडतं का नाही हे माहीत असतं आपल्याला. तसंच जिथे आपण जाणार आहोत, तिथले आपल्याला प्राईस बघायची गरज पडणार नाही, अशाच वस्तू घ्या. तरच आपण आयुष्यात सक्सेसफुल राहू. नाहीतर याचं पाहून त्याचं पाहून मजा नाही. आपलं बजेट काय आहे आपल्याला माहीत असते. आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत असते. त्यामुळं आपला निर्णय आपणच घ्यायचा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात जगण्यासाठी एक छोटंसं उदाहरण किंवा छोटंसं मत व्यक्त करण्याचा एक प्रयत्न केला. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? फायनान्स रिलेटेड, पैशाच्या रिलेटेड, पैशाच्या आपल्या आयुष्यात पैसा कसा येतो, कसा जातो, या जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, पैशाच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्या मित्राला गरज आहे त्याला पाठवा.
धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.